मुंबई में विधायक आदित्य ठाकरे ने नगर आयुक्त भूषण गगरानी से मुलाकात की। इस मुलाकात के दौरान विभिन्न मुद्दों पर चर्चा की गई, जिनमें शहर के विकास, जन समस्याओं का समाधान और बीएमसी की योजनाओं पर विचार विमर्श शामिल है। मी त्यांनी जेव्हा असेंब्लीमध्ये पण सांगितलं की आम्ही 2 वर्षात खड्डेमुक्त मुंबई करू. मुंबई आम्ही दिवस-रात्र मेहनत करून मुंबईची सेवा केलेली आहे. मुंबईच्या प्रत्येक रस्त्याच्या काठी साधारणपणे 42 ते 43 युटिलिटीज असतात. कुठचाही रस्ता तुम्ही काँक्रिटीकरण करत असताना किंवा ॲस्फॉल्ट मॅस्टिक करत असताना महानगरपालिकेचे जे आपले कर्मचारी असतात किंवा अधिकारी असतात त्यांना किती कोऑर्डिनेशन करायला लागतं हे मला माहिती आहे. एवढी मेहनत असते त्याच्यापणे हे माहिती आहे. आणि हे सगळं होत असताना ट्रॅफिक पोलिसची देखील परवानगी लागते. त्यांच्यावर देखील अनेक अडचणी असतात. कारण ट्रॅफिक मुंबईतला एवढा वाढत चाललेला आहे. आणि असं खोटं मुख्यमंत्र्यांनी बोलणं हे कितपत योग्य होतं मी त्यावेळी पण विचारलं होतं. भ्रष्टाचार 6,000 कोटीचा आपण त्यावेळी रोखला होता. 6,000 कोटीवरनं त्यांना 5,000 कोटीवर यायला लावलं होतं. 1,000 कोटीचे त्याच्यात भ्रष्टाचार होते आणि प्रधानमंत्री महोदयांना मी विनंती केली होती की आपण भूमिपूजन करू नका. पण आज आपण पाहतो त्याच रस्त्यांचं 26%च काम झालं. ते पण मी चॅलेंज करतो की तेवढंही झालं नाही. सर, गणेश विसर्जनासंदर्भात तुम्ही सुद्धा आता ट्विट हो. केलेलं आहे. अद्याप विसर्जन जे आहे ते रखडलेलं आहे. नक्कीच, कारण हे आम्हाला सांगितलं होतं प्रचाराच्या वेळी ना हिंदुत्व आठवतं, पण जेव्हा शासन करायला लागतं, जेव्हा काम करायला लागतं, तेव्हा आपल्या धर्म जो आहे त्यांचा एवढाच धर्म आहे भाजपचा की आपलं मराठमोळं जे हिंदुत्व आहे ते पुसून टाकायचं आणि स्वतःची राजकीय विचारसरणी जी आहे ती महाराष्ट्रात लादायची. आपण पाहिलं असेल हायकोर्टाचे अनेक असे ऑर्डर्स आहेत. एक ऑर्डर अशी पण आहे की राजकीय होर्डिंग्स कुठेही लावू नयेत. दिसतंय का? नुसतं मुख्यमंत्र्यांचा चेहरा असेल किंवा 2 उपमुख्यमंत्र्यांचा चेहरा असेल तर होर्डिंग सरास कुठेही लावले जातात. पण आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करू देत नाही. आज मुंबादेवी मंदिरावर ही वेळ आणलेली आहे की त्यांना इथे महानगरपालिकेत अनेक वेळा यायला लागलंय की आमचं मंदिर वाचवा, आमच्या मंदिराच्या मागे भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरची मदत करू नका. तसंच गणपती बाप्पाचं विसर्जन हे आधीपासून आम्हाला माहिती आहे ना की पीओपीची मूर्ती आहे की नाही वगैरे, पण मग पर्याय व्यवस्था काही केली का सरकारने? बाकी सगळं चालतंय ना, पण मग विसर्जन का नाही होऊ द्यायचं? कारण हा आपला मराठमोळा सण आहे आणि आपलं मराठमोळं जे हिंदुत्व आहे ते भाजपला पुसून टाकायचं आहे महाराष्ट्रातून. ह्याचसाठी हे सगळं चाललेलं आहे.